आकाशवाणी मुंबई. सोनल चव्हाण बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. भारताला स्वदेशी नौका बांधणीचं केंद्र बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. क्षेपणास्त्र विनाशिका INS मोर्मुगाव नौदलाच्या ताफ्यात दाखल. नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. राज्य सरकार नवीन लोकायुक्त विधेयक या अधिवेशनात मांडणार. 18 सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार. राज्यातल्या 7,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सुमारे 74% मतदान. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी विजय. भारताच्या प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिलाँगमध्ये 2,450 कोटींहून अधिक खर्चाच्या योजनांचं उद्घाटन केलं, तसंच काही प्रकल्पांची पायाभरणीही केली. 4G मोबाईल टॉवरचं राष्ट्रार्पणही त्यांच्या हस्ते झालं. IIS शिलाँगच्या नवीन परिसराचंही उद्घाटन त्यांनी केलं. शिलाँग डिंगपॉसह मार्गाचं उद्घाटन, तसंच मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधल्या इतर 4 रस्ते योजनांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. एक मशरूम विकास केंद्र आणि मधुमक्षिका पालन विकास केंद्र, तसंच मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा आणि आसामच्या 21 हिंदी ग्रंथालयांचं उद्घाटनही त्यांनी केलं. भ्रष्टाचार, भेदभाव, घराणेशाही, प्रकल्पांच्या अंमलबजावणीत विलंब आणि मतबँकेच्या राजकारणाला सरकारनं छेद दिला आहे, असं प्रतिपादन यावेळी प्रधानमंत्र्यांनी केलं. आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार असलेला ईशान्य भाग हा या भूभागाचं विकास केंद्र म्हणून आकाराला येऊ शकतो, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या धोरणांची प्राथमिकता आपण बदलली, त्याचा प्रभाव देशभरात दिसून येत आहे, असं ते म्हणाले. सरकार लुक ईस्ट या धोरणापासून ॲक्ट ईस्टपर्यंत आणि पुढे ॲक्ट फास्ट फॉर नॉर्थ ईस्ट आणि ॲक्ट फर्स्ट फॉर नॉर्थ ईस्ट या धोरणापर्यंत सरकारचा प्रवास झाल्याचं त्यांनी नमूद केलं. या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सरकारने शांतता करारांवर सह्या केल्या, तसंच आंतरराज्य सीमांबाबतही करार केले आहेत, असं ते म्हणाले. पायाभूत सुविधा प्रकल्प, संपर्क, सामाजिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात सरकारच्या कटिबद्धतेचा प्रत्यय येतो, असं त्यांनी सांगितलं. सरकार ऑप्टिकल फायबर नेटवर्क वाढवून डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारत आहे. यामुळे युवा शक्तीसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज त्रिपुरामध्ये प्रधानमंत्री निवारा योजनेअंतर्गत 2 लाखांहून अधिक लाभार्थ्यांसाठी गृहप्रवेश कार्यक्रमाचा आरंभ केला. त्रिपुरातल्या दंतवैद्यक महाविद्यालयाचं उद्घाटनही त्यांनी केलं. नवीन विकास योजना सुरू झालेला त्रिपुरा विकासाची नवी उंची गाठत आहे, असं प्रधानमंत्री आगरतळा इथं झालेल्या सभेत म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आगरतळा, खैरपूर, अमतली राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रकल्पाचा आरंभही केला. भारताला स्वदेशी नौका बांधणीचं केंद्र बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईतल्या नौदल गोदी इथं स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र विनाशिका INS मोर्मुगाव भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर बोलत होते. या दृष्टीनं सरकारनं उचललेल्या पावलांचा लाभ घेऊन नौका बांधणी कंपन्यांनी त्यांची क्षमता वाढवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. INS मोर्मुगावचं कार्यान्वित होणं हे भारताच्या युद्धनौका आरेखन आणि विकास उत्कृष्टतेचं उदाहरण आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलातल्या सर्वात सक्षम जहाजांपैकी एक आहे, असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. मुंबईची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्या विजयासाठी ओळखली जाते. या भूमीवर मोर्मुगावचं जलावतरण होणं ही अभिमानाची बाब आहे, असं ते म्हणाले. मोर्मुगाव बंदर आणि किल्ला ही दोन्ही नावे भारताच्या इतिहासात कोरलेली आहेत. बंदराच्या रूपात मोर्मुगावनं भारताच्या सागरी व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून आपण जागतिकीकरणाच्या टप्प्यातून मार्गक्रमण करत आहोत. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड हे उद्दिष्ट साध्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. भारतीय नौदल आत्मनिर्भर भारत या दिशेनं आपल्या प्रयत्नांना बळ देत आहे, असं संरक्षण मंत्री म्हणाले. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं
INS मोर्मुगाव या स्वदेशी जहाजाची रचना केली असून मुंबईतल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं बांधणी केली आहे. ही विनाशिका अत्याधुनिक शस्त्र आणि सेन्सर्सनं परिपूर्ण असून पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्र आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रानं ही विनाशिका सुसज्ज आहे. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नवोन्मेष हा महत्वाचा घटक ठरणार आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. आज IIT मद्रासमध्ये चांगल्या भविष्यासाठी तंत्रज्ञान या विषयावरील CSR परिषदेच्या समारंभाला त्या संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय देण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व असणं ही काळाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. सीतारामन यांनी IIT मद्रास इथं कर्करोगावरील प्रिसिजन मेडिसिन राष्ट्रीय केंद्राचं उद्घाटन केलं. त्यापूर्वी त्यांनी चेन्नई इथल्या सीमाशुल्क कार्यालयात 92 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वैगई या 9 मजली नवीन कार्यालयीन संकुलाची पायाभरणी केली. व्यापार, निर्यात आणि आयात सुधारण्यासाठी भारताची कटिबद्धता लक्षात घेऊन कार्यालय संकुलामध्ये सीमाशुल्क मंजुरीसाठी आवश्यक असलेली सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असतील, असं सीतारामन यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलं. ही इमारत अनोख्या स्वरूपात असेल आणि भविष्यात देशाच्या कोणत्याही भागात अन्य कार्यालयांच्या इमारती बांधताना ही इमारत एक उदाहरण ठरेल, असं त्या म्हणाल्या. या इमारतीत कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी पाळणाघर उघडण्यात येणार असून ही इमारत ऊर्जा कार्यक्षम असेल, अशी माहितीही सीतारामन यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथं राष्ट्रीय महामार्गाच्या 236 किलोमीटर लांबीच्या 1830 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि कोनशिला अनावरण आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. नाशिक मुंबई महामार्ग 6 पदरी करण्यात येणार असून तो समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुरत चेन्नई महामार्गामुळे मुंबई आणि पुण्यातली वाहतूक समस्या कमी होईल, तर उत्तर भारताला थेट दक्षिण भारताशी जोडणाऱ्या या महामार्गामुळे अंतरही कमी होऊन वेळेची बचत होईल, असं ते म्हणाले. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून जाणार असल्यामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होईल. नाशिकमधल्या कृषीमालाच्या निर्यातीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सीमावाद, वाढती महागाई, बेरोजगारी, मंत्रिमंडळ विस्तार अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार विरोधी नवीन लोकायुक्त कायदा करण्याच्या विधेयकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. याच अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार असून या कायद्यामुळे पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि विधिमंडळ देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तत्कालीन सेना भाजपा युती सरकारच्या काळात अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती नेमली होती. त्याचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला असून राज्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा लोकायुक्त कायद्यात अंतर्भाव केल्याचं ते म्हणाले. 18 सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्व क्षेत्रात राज्याचा हिताचा कारभार करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत विरोधकांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत सरकारच्या कारभारावर टीका करत चहापानावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं. राज्यभरातील 7,135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74% मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंच पदासाठी देखील मतदान पार पडलं.
राज्य निवडणूक आयोगानं 7,751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंच पदाच्या तर काही ठिकाणी सदस्य पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7,135 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज अखेरच्या दिवशी भारतानं बांगलादेशवर 188 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच 2 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी बांगलादेशनं कालच्या 6 गडी बाद 272 धावांवरून आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र 52 धावांची भर घालून त्यांचे उरलेले 4 फलंदाज माघारी परतले. दुसऱ्या डावात भारताच्या अक्षर पटेलनं बांगलादेशचे 4 तर कुलदीप यादवनं 3 गडी बाद केले. या सामन्यात एकूण 8 गडी बाद केलेल्या कुलदीप यादव याला सामनावीराच्या किताबानं गौरवण्यात आलं. मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या 22 डिसेंबरपासून ढाका इथं सुरू होणार आहे. कतार इथं सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. गतविजेता फ्रान्स सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याचा हा अखेरचा विश्वचषक असल्यानं ही स्पर्धा जिंकण्यासाठी अर्जेंटिनाचा संघही प्रयत्नशील असणार आहे. विज्ञान विषयक प्रकाशनांच्या बाबतीत भारतानं जागतिक मानांकनात 7व्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या 2022च्या विज्ञान आणि अभियांत्रिकी निर्देशिकेचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की भारतीय अभ्यासकांनी 2010 मध्ये 60,555 शोधनिबंध प्रकाशित केले होते. ही संख्या 2020 मध्ये 1,49,213 वर गेली. विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएचडी मिळवण्यातही भारताचं मानांकन अर्थात 3रं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. बिहार दारू दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 83 वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत सर्वाधिक 76 मृत्यू सरम जिल्ह्यात झाले आहेत. सीवन जिल्ह्यात 5 तर बेगुसराय जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला. 27 जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. आणखी 31 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रायलच्या हनुक्काह या सणानिमित्त इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हनुक्काह या दीपोत्सवानिमित्त सर्वांचे आयुष्य आशा, प्रकाश आणि सकारात्मकतेच्या किरणांनी उजळू देत असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पर्यावरण संतुलन राखूनच राज्यात कोणतेही मोठे प्रकल्प उभारले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर वनभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वनविभाग पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम करतो. त्यामुळे आमच्या सरकारनं मुंबई ठाण्यासारख्या शहरी क्षेत्रामध्ये शहरी जंगल तयार करण्याचं काम सुरू केलं आहे असं ते म्हणाले. आज जागतिक स्थलांतरित दिवस असून जगभरातल्या स्थलांतरितांसमोरची सामाजिक आणि आर्थिक आव्हानं आणि समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक 30 लोकांमध्ये एका व्यक्तीला काही कारणास्तव आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दुसऱ्या देशात आसरा घ्यावा लागतो. हा दिवस म्हणजे अशा लाखो स्थलांतरितांनी या विश्वाला एक घर मानून आपल्या आणि स्थलांतरित झालेल्या देशाला दिलेल्या योगदानाचं स्मरण करण्याचा दिवस आहे असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. भारताला स्वदेशी नौका बांधणीचं केंद्र बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. क्षेपणास्त्र विनाशिका INS मोर्मुगाव नौदलाच्या ताफ्यात दाखल.
नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. राज्य सरकार नवीन लोकायुक्त विधेयक या अधिवेशनात मांडणार. 18 सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार. राज्यातल्या 7,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सुमारे 74% मतदान. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी विजय. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवर दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.